तुझा जो एक रील व्हायरल केला ना जे त्याच्यात तू कोल्हापूरचे सगळे फुटबॉल क्लब्स आहेत, तालमी आहेत, त्यांचा हम्म, लोगो असलेला आहे हम्म. आणि मध्ये इंडियाचा AIFF चा लोगो. ती आयडिया कुठून आली? तू आणि रोनाल्डोच्या मॅचला ती जर्सी घालून गेलास त्याच्याबद्दल सांग ना. लय भारी येते. तर ते फिफा व्हॉलेंटिअरच्या ज्यावेळी मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली, त्यानंतर असं झालं की कोल्हापूरचं काहीतरी आता फिफाचं ऑपॉर्च्युनिटी मिळाली, तर कोल्हापूरचा फुटबॉल रिप्रेझेंट केला पाहिजे आता ह्या प्लॅटफॉर्मवरती. मग ते मी माझी पहिल्यापासूनच आयडिया होती, पण मला माहित नव्हतं की मी हे पोर्चुगलच्या मॅचला घालणार आहे. ते मी इंडियातून माझ्या भावानं बसून ते रात्री तयार केलं. ते सगळे हम्म. लोगोज किंवा तो झेंडा पण एक तयार केला. पाठीमागं कोल्हापूरकर नाव आणि हा. ते आपली सिटी मधले कसं अंबाबाई मंदिर असू दे, रंकाळा, शाहू शाहू पॅलेस किंवा तारनाणी पुतळा, हे सगळे असे त्यांनी सिम्बॉल असे बनवून घेतले. ते सगळं टी शर्ट हम्म. वरती प्रिंट केलं आणि माझे एक ओळखीचे येणार होते त्यांच्याकडून ते पाठवून दिले. आणि बरोबर असं झालं की माझी एक शिफ्ट होती ती होऊन गेलेली स्टेडियमवरची, आणि परत हा. स्टेडियमवरती शिफ्ट मिळेल की नाही शक्यता कमी होती. पण मला एक म्हणजे तिकीट मिळून गेलं पोर्चुगल आणि याचं स्पेनचं म्हटल्यानंतर, त्यात म्हटलं आता आज मोके पे चोका घेऊन जायला लागते, म्हणजे चांगली मॅच पण आहे. तर ते घालायचं म्हणजे त्यासाठीच केलं होतं ते, की तेव्हाच घालायचं आहे म्हणून, म्हणजे स्टेडियम वरतीच घालायची इच्छा होती म्हणून ते करून घेतलेलं. मजा आली म्हणजे पण ते. त्याचं प्लॅनिंग किती महिने केलं होतंस? की एक करून एक घ्यायचंय, वर्ल्ड कपला घालायचंय. वर्ल्ड कप चालू व्हायच्या आधी बरोबर ते ज्यावेळी मला कळालं की ते मित्राचे वडील येणार आहेत, त्याच वेळी मी ते हा. माझ्या भावाला सांगितले करून पाठवून दे त्यांच्याकडून. मग ते मला माझ्याकडे आलं 2 जूनला तो हा. टी शर्ट, आणि मी लगेचच मग तो आपल्या ह्याला घातला 2 जुलैला. सॉरी, आता जुलै चालू आहे ना. येस, हा. 2 जुलैला आला आणि 2-3 दिवसातच ती मॅच होती पोर्चुगलची त्यावेळी. म्हणजे असं ते वेळेवर आलं म्हणायचं. बेस्ट. हम्म. पण आम्हाला सांग ना की तू व्हॉलेंटिअरिंग, तुला कसं कळलं की व्हॉलेंटिअरिंग ऑपॉर्च्युनिटी आहे, आणि मग तू अप्लाय कसं केलंस, आणि किती मॅचेस तुला करायला मिळाल्या, आणि कसं असतं इन जनरल प्रोसेस? येस. तर मी इथं ऍज अ ट्रॅफिक इंजिनियर काम करतोय, म्हणजे मी ट्रॅफिक सिग्नल डिझाईन किंवा स्टॉप साईन वगैरे डिझाईन असतात. तर डॅलस सिटीने फिफा ज्यावेळी इथे होणार हे कळालं, तेव्हा प्रत्येक ट्रॅफिक इंजिनियर्स आणि सिटी इंजिनियर्स जे आहेत त्यांना आम्हाला बोलवून घेतलं होतं, आणि काय काय प्लॅनिंग करावी लागेल ट्रॅफिकच्या हिशोबाने किंवा ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट, डॅलस स्टेडियम पर्यंत कसं पोहोचणार या मॅनेजमेंटच्या हिशोबाने ते एक त्यांनी प्रोसेस, म्हणजे आम्हाला मीटिंग घेतली होती डॅलस कन्व्हेन्शन सेंटरला. तिथं गेल्यानंतर कळालं की फिफा, म्हणजे त्याच्यातच त्या पूर्ण प्रेझेंटेशन मध्ये लक्षात आलं फिफाचे पण रिप्रेझेंटेटिव्ह झालेले. त्यांनी सांगितले की आमचे व्हॉलेंटियर्स असणार आहेत, ते हेल्प करतील. म्हणजे त्याचा टॉपिक, व्हॉलेंटियर्सचा टॉपिक माझ्या ह्या प्रोफेशनल कामातून निघाला. मग मी घरी आल्यानंतर रिसर्च केला, म्हणजे असं व्हॉलेंटियर्स वगैरे फॉर्म्स कसे काय आहेत. मग मी त्या व्हॉलेंटियर्स फॉर्मला म्हणजे मागच्या ऑगस्ट 2025 मध्ये अप्लाय करून ठेवलेलं, की काय ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर करून टाकू म्हणून, असं फक्त अप्लाय केलेलं. त्यांचा रिप्लाय मला डिसेंबरमध्ये आला की यू हॅव बीन सिलेक्टेड फॉर दॅट ट्रायआउट्स म्हणून, व्हॉलेंटियर ट्रायआउट्स. आता ते फॉर्म बद्दल सांगतो, की ते पहिला ज्यावेळी फॉर्म साठी अप्लाय केलं, म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म फिल केला, तर काय असं जास्त असं नव्हतं फुटबॉल बद्दलची माहिती, तुम्हाला फुटबॉल कधी खेळाय काय, किंवा अशी रेग्युलर माहिती, तुमचे इंग्लिश कसं आहे, लँग्वेजेस स्पोकन, असं तसं. आणि एक जनरिक क्वेश्चन असतात का, की ही परिस्थिती आली तर काय करणार, ही सिच्युएशनला तुम्ही कसं ऍक्ट कराल, असे जनरिक क्वेश्चन्स होते. मग ते ऍप्लिकेशन झाले शेवटी, आणि इंटरेस्ट पण होते त्यात, स्पेसिफिक कॉलम्स होते की तुम्ही मोस्टली इंटरेस्टेड कशासाठी आहात, की ऑन हम्म. फील्ड व्हॉलेंटियरशिप, किंवा जर सिटी होस्ट असेल तर सिटी होस्ट साठी तुम्ही सिटी बद्दलची माहिती द्यायला इंटरेस्टेड आहात का, किंवा सोशल मीडिया रिलेटेड, अशा बऱ्याच वेगळ्या वेगळ्या त्यांचे सेक्शन होते. मग त्यातले 3 ते 4 सिलेक्ट करायचे होते. ते करून ऍप्लिकेशन झालं, आणि मग डिसेंबरमध्ये त्यांचा तो ईमेल आला की ट्रायआउटसाठी. आणि ट्रायआउट्स म्हणजे बेसिकली अनेक इंटरव्ह्यू. पहिलं जे झालं ते ऑनलाईन असेसमेंट सारखं, म्हणजे आपण फिल आउट Yeah. करतोय आणि इकडून तिकडून काहीतरी लिहून असं. पण ऍक्च्युअल जे होतं ते इंटरव्ह्यू साठी. मग तिथे गेल्यानंतर पहिला परत फिफा व्हॉलेंटियर्सची जर्नी दाखवली, म्हणजे मागच्या वेळीची कतारची असू दे किंवा त्याच्या आधीची असू दे, ते सगळे असे पाठोपाठ पाठोपाठ त्यांनी सगळे व्हॉलेंटियर्स दाखवलं. त्यांनी एक्सप्लेन केले की व्हॉलेंटियर्स काय करतात, आणि त्यानंतर त्यांनी इंटरव्ह्यू साठी प्रत्येक जण, जेवढे पण आम्ही ट्रायआउट साठी गेलेलो, पण 100-200 जण असेल, पण आमची बॅच वाईज होती म्हटल्यानंतर आम्ही 50-60 जण होतो. तर मग हम्म. आमच्या सगळ्यांचे असं वेगळे व्हॉलेंटियर्स बसलेले तिथे, त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला, आणि ते असं लिहून वगैरे घेऊन. आणि त्यांच्याकडे सगळी ऑलरेडी सगळी इन्फॉर्मेशन होती, म्हणजे इंस्टाग्राम असू दे किंवा काय, ते पहिलाच आपण ऍड केल्यामुळे त्यांनी घेऊनच बसलेली सगळी, की मग हे काय, हे काय, मग हे करू शकतोस काय, ते करू शकतोस काय, असं वगैरे ते झालं. मग त्यांना ते कोल्हापूर बद्दल पण त्याच वेळी सांगितलेलं, की माझी आय बिलॉंग टू अ सिटी ऑफ, लाईक सिटी ऑफ फुटबॉल, सॉकर सिटी ऑफ इंडिया, असं तसं.
येस. मग त्यांनी त्यातूनच मग असं झालं की, आणि शेवटी असं होतं की फक्त स्टेडियम करायचं काय, फक्त होस्ट मॅनेजमेंट करायचं काय, असे ते ऑप्शन्स होते त्यांच्याकडे. पण मी म्हटलं आय एम ओके विथ एनिथिंग, तुम्ही जसं तुम्ही असेल ते उलट बरं झालं की. मग झालं, मला वाटलं होऊ दे, म्हणजे अशी अपेक्षा होती त्या पॉइंटला की काहीतरी द्या, आता झालंय फिफा व्हॉलेंटियर तर काहीतरी झालं पाहिजे इंटरव्ह्यू नंतर, असं त्यावेळी होतं. मग झालं, इंटरव्ह्यू झाला डिसेंबरमध्ये, आणि त्यानंतर मार्चमध्ये त्यांचा रिप्लाय आला की होस्ट मॅनेजमेंट रोल साठी तुमचं सिलेक्शन झालंय. मग त्याच्यानंतर परत त्यांनी बोलून घेतलं की काय असणार आहे होस्ट मॅनेजमेंट रोल, काय काय असणार आहे. मग ते परत एकदा तसा एक त्यांचा पूर्ण सेशन झाला, आणि त्यानंतर मग युनिफॉर्म साठी परत बोलवलं, आणि मग एका दिवशी बरोबर फिफा चालू व्हायच्या आधी 10 दिवस जूनच्या फर्स्ट वीक मध्ये असं काहीतरी व्हॉलेंटियर्सच्या शिफ्ट ओपन झाल्या. म्हणजे की कधी कधी तुम्ही व्हॉलेंटियरशिप करणार आहे, आणि प्रत्येकाला मिनिमम 50 तास करायच्या होत्या, म्हणजे जवळपास 6 ते 7 शिफ्ट करायच्या होत्या, 8-8 तासाच्या किंवा 7-7 तासाच्या, तसे डिपेंड्स. मग मला सुट्टी नाही आहेत, मंडे टू फ्रायडे काम असल्यामुळे सॅटर्डे संडेच्या शिफ्ट, आणि त्यात मॅचेस एक पण सॅटर्डे संडेला नव्हती, आणि एक थर्सडेची मॅच म्हटल्यानंतर मी म्हंटल काहीतरी करून पटपट पटपट मी ओपन झाल्याबरोबर सॅटर्डे संडे सॅटर्डे संडे सॅटर्डे संडे असे सगळे बुक करून टाकले टाकून ते दिले. शिफ्ट. हा हा हा. आणि नंतर लक्षात आलं की एक आपली 3rd ऑफ जुलै वाली, ज्या हा. दिवशी म्हणजे इंडिपेंडन्स डे ह्याचा अमेरिकेचा, म्हटल्यानंतर सॅटर्डेला 4th ऑफ जुलै असल्यामुळे 3rd ऑफ जुलैला सुट्टी होती. मग नंतर मी ती शिफ्ट करून 3rd ऑफ जुलैची शिफ्ट मी ह्याच्याला स्टेडियमला केली, असं झालं. पण ह्या बाकीच्या शिफ्टला मग मी एकदा ब्रॉडकास्टिंग सेंटरला गेलो, 2 वेळा ब्रॉडकास्टिंग सेंटरला गेलो. 2 वेळा मी तो ओमनी हॉटेलला एकदा आणि हयात हॉटेलला एकदा होतो, जिथं मी नेदरलँड्सची टीम बघितली. परत स्वीडनचे प्रेसिडेंट आणि कोणतरी एकदम हायर ऑथॉरिटी होती, ते दोघं तिघे जण होते, ते भेटले, ते दिसले. आणि ब्रॉडकास्टिंग सेंटरला तर ते नायक पिक्चर मध्ये असं टीव्ही दिसत की नाही, तसे असे मोठे मोठे स्क्रीन, 100 ते 150 स्क्रीन होते. आणि एक तर त्यांनी त्या खोलीत आत सोडत नव्हते, म्हणजे एक रूम अशी वेगळी होती स्पेसिफिक, की तिथं हा. त्यांचे टेक्निशियन्स बसलेले, आणि हे सगळीकडचे होते, म्हणजे आपले इंडियातले पण म्हणा किंवा ऑल ओव्हर द वर्ल्ड, असे सगळे प्रत्येकाचे रिप्रेझेंटेटिव्ह होते ज्यांना फिफा ब्रॉडकास्टिंगचे राईट्स द्यायला लागले. म्हणजे काही पण प्ले व्हायला लागले, ती सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे जातात, आणि तिथून ते त्यांच्या प्रत्येक रिस्पेक्टिव्ह कुठली कंट्री असेल त्यांना ते शेअर करतात, किंवा कोण पण ब्रॉडकास्टिंग, आता आपल्या इंडियात कसं झी वाले आहेत तसं प्रत्येक कंट्रीला वेगळे आहेत, त्या हिशोबानं ते येस. चेंज होत होतं. आणि मी नेदरलँडची मॅच बघितली तर ब्रॉडकास्टिंग सेंटरला, जिथं असं वेगळे वेगळे अँगल, म्हणजे प्रत्येक कॅमेऱ्याचे अँगल प्रत्येक टीव्हीवर होते, आणि त्यातले खाली ते बसलेले टेक्निशियन्स होते, ते एडिट करत होते की नुसती फ्रेम्स चेंज करत होते माहित नाही, पण ते तिथल्या तिथं चेंज करून ते सगळे गोष्टी एकत्र करून एक प्रोडक्ट बनते, आणि ते विदिन 10-15 सेकंड्स मध्ये बनते. म्हणजे लाईव्ह झाल्यानंतर 10-15 सेकंदात त्यांचं ते काम एवढं फास्ट असते की त्यांना माहित असते की हे 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 डन. ते बघून असं कळत झालेलं, म्हटलं हा काय चालू आहे हे. आणि त्याच्यानंतर पुढे एक सेक्शन होतं, तो न्यूज वाला होता, तिथं मला आज जाऊ दिलं नाही, कारण ते काय न्यूजचं असल्यामुळे काय माहित त्यांचं काहीतरी रिस्ट्रिक्शन होते, पण ते प्रेस बाहेरूनच कॉन्फरन्स रूम. बघितलं मी. म्हणजे असे न्यूज स्टुडिओ कसे असतात आपले, हा. की न्यूज चालतात, म्हणजे आता ते झ्लाटान वगैरे बसल्यानंतर ते ते हा. नसते की आपलं स्कोर रिव्ह्यू किंवा फुटबॉल रिव्ह्यू, तशा टाइप्स बरं. होतं, पण ते नव्हतं, तसा स्टुडिओ नव्हता तो. तो प्रत्येक कंट्रीच्या न्यूज चॅनलसाठी असेल असं मला वाटतंय, कारण त्यांनी मला ते काही सांगितलं नाही, एक्सप्लेन केलं नाही. पण ते स्क्रीन वगैरे बघून तर डेंजर, मस्त होतं ते, भारीच गोष्ट होती. आणि त्यात म्हणजे आज वर्ल्ड जायच्या कप. आधी पण, होय होय, त्यात आज जायच्या आधी माझे सगळे डिजिटल किंवा टेक्निक, म्हणजे आपलं काय ते इलेक्ट्रॉनिक सगळे काढून घेतले. फोन. हा. वॉच, फोन, ते रेबॅन, हे सगळे सगळे काढून घेतलं म्हटले, आणि पूर्ण स्कॅन करून आत सोडलं. मी बॅग घेतलेली, त्यात पाणी बॉटल वगैरे ते सगळे सगळे काढून, फिफा व्हॉलेंटियरची बॅग होती, ती पण म्हटली नॉट अलाउड, तुला फक्त दाखवून आणणार की काय काय आहे कसं आहे. म्हणलं ओके, दाखवा, ते तरी नशिबाने बघायला मिळालं. खरंय. भारी, म्हणजे आपल्याला वाटतंय एकदम. की लगेच इथनं आपण शॉट मारला, कसलं इकडनं तिकडनं दाखवायला पाहिजे, तिकडनं, खरं ते कसं बघणार, त्यांना एवढे 100 कॅमेरे असतात, त्यातून ते बरोबर तोच अँगल, तोच शॉट, मस्त मस्त असते. ती प्रोसेसच खतरनाक आहे, म्हणजे ते त्याच्या पाठीमागे आपण बघतोय, त्याच्या पाठीमागे लय काय काय